नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी मिसळ पाव। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथं मी मटकी घेतलेली आहे आणि ती रात्रभर भिजवून घेतलेली आहे। तर याला छानपैकी आपण बॉईल करून घेऊया। तर मी एका पातेल्यामध्ये ती ट्रान्सफर केलेली आहे। यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा चमच हळदी पावडर, त्याचबरोबर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि बॉईल करण्यासाठी घालायचं आहे पाणी। तर गरजेनुसार पाणी घालून याला छान असं बॉईल करायचं आहे। तर मी पातेलं गॅसवर ठेवते आणि छान असं बॉईल करून घेऊया। तर मटकी छान बॉईल होईपर्यंत छान एक मसाला बनवून घेणार आहोत आपण। तर वाटण बनवून घेण्यासाठी मी खडे मसाले घेतलेले आहेत। तर कोणते घेतलेले आहेत ते बघूया। तर जिरे घेतलेले आहेत, दालचिनी घेतली, लवंग, एक हिरवी वेलची, चक्री फूल, तेजपत्ता, धने, एक हिरवी मिरची, खोबरं, काळे मिरे, लसूण आणि आलं, त्याचबरोबर घेतलेला एक टोमॅटो, थोडी कोथिंबीर आणि कांदा। तर हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर छानपैकी भाजून घेऊया। तर इथे मी छान असा तवा गरम करून घेतलेला आहे। तर यावर आपण सर्वप्रथम भाजून घेणार आहोत कांदा। तर कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता कांदा आपला छान असा भाजलेला आहे। त्याचबरोबर मी एक टोमॅटो सुद्धा भाजायला ठेवलेला आहे कडेने। टोमॅटो सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। तर कांदा आता भाजून झालेला आहे, तर काढून घेऊया। तर खोबरं सुद्धा आपलं छान भाजून झालेलं आहे। तर यानंतर आपण खडे मसाले भाजून घेऊया। यानंतर खडे मसाले सुद्धा हलकेसे भाजून घेतलेले आहेत। तर आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हा मसाला बनवून घेणार आहोत। तर मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये टाकलेला एक मोठा चमचा तेल, यावर आपण जे वाटण बनवलं होतं ते घालणार आहोत। तर संपूर्ण वाटण यामध्ये घालून घेऊया। तर आपण जो मसाला बनवला होता तो मसाला यामध्ये सर्व टाकून घेतलेला आहे। तर याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, कमीत कमी 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवर। झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव बनवण्यासाठी छान असे खडे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत आणि कमीत कमी आपण 9 ते 10 माणसासाठी मिसळ पाव बनवत आहोत। तर इथं बघू शकता सुगंध असा सुटलेला आहे छान आपला मसाल्याचा। तर यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत, तर ते बघूया। तर हळदी पावडर घेतलेला आहे, काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, गरम मसाला, चवीनुसार मीठ, इथे घेतलेला आहे धने जिरे पूड आणि सोबतच घरचं थोडंसं लाल तिखट। तर ग्रेव्ही सुद्धा आपली छान फ्राय झालेली आहे। यानंतर यावर आपण सुके मसाले घालणार आहोत। तर सुके मसाले घालून झालेले आहेत। तर हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असे फ्राय करून घ्यायचे आहे। तर तरी छान येण्यासाठी इथे आपण काश्मीरी लाल मिरचीचा पावडर केलेला आहे, वापर केलेला आहे। तर यामुळे तरी छान येते। तर 2 ते 3 मिनिटं छान असे मसाले फ्राय करून घेऊया। तर मसाले छान फ्राय झालेले आहे। इथं मोड आलेली मटकी घालणार आहोत यामध्ये। तर 1 कपभर मी मोड आलेली मटकी घातलेली आहे। यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरला काही मसाला बाकी होता, तर त्याचमध्ये मी पाणी घालून तर यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घेऊया। तर इथं बघू शकता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे आणि तरी सुद्धा आपली छान झालेली आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मसाले छान असे परतून भाजले गेले पाहिजेत, छान परतले गेले पाहिजेत आणि मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत
तेल पूर्ण रिलाईज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. त्याने चव छान येते आणि रंगसुद्धा. तर इथं गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे. तर छान याला उकळी येईपर्यंत आपण ताट सजवूया. तर इथं बघू शकता छान आपली तर्री तयार झालेली आहे. तर छान आपली तर्री तयार झालेली आहे. यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. रेडी आहे कोल्हापुरी मिसळ. तर इथं बघू शकता अतिशय छान अशी आपली तयार झालेली आहे. तर सर्व करून घेऊया. तर आपली झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला मिसळ नक्की कमेंट करून सांगा. तर आपण सर्व करून घेऊया. झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ रेडी आहे आपली. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर रेडी झालेली आहे आपली झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.